तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नांदगाव शहरातील प्रतिष्ठित पिढीचे दुकान फुटले। नांदगाव शहरातील घरफोडी, दुकानफोडी, सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत आहेत। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात चोरांची दहशत कायम आहे असे आज तरी चित्र पाहावयास मिळत आहे। नांदगाव शहरातील चोरीचे प्रमाण थांबता थांबेना, त्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पाहावयास मिळत आहे। शहरातील नावाजलेली जुनी पिढी भिवराज कानमल पारख यांच्या आडत दुकानांचे कुलूप तोडून अंदाजे 5 ते 6 लाख रुपयांची चोरी झाल्याची तक्रार नोंदवण्याचे काम सुरू आहे। नाशिक येथील श्वान पथक नांदगाव येथे हजर झाले आहे, तसेच फिंगरप्रिंट वाले थोड्याच वेळात दाखल होत आहेत। नांदगाव पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा रजिस्टर नंबर 52/2026 मध्ये 27 ग्राम सोन्याच्या अंगठ्या चोरीचा गुन्हा रजिस्टर नंबर 59/2026 5 लाख गुन्हा रजिस्टर नंबर 63/2026 मध्ये 3 लाख हा गुन्हा दाखल। तोच दिवसाढवळ्या गुरुकृपा नगरमधील चोरी गुन्हा रजिस्टर नंबर 69 दाखल। तो तपास लागलेला नाही। आज शहरातील भिवराज कानमल पारख यांच्या आडत दुकानांचे कुलूप तोडून 5 ते 6 लाख चोरट्यांनी लंपास केले आहेत। पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, नांदगाव नगर परिषद प्रशासनाच्या काळातील 2 कोटी कॅमेऱ्यांचा बोजवारा उडाला आहे। संपादक विजय धामणे, नांदगाव। मी सजनराज कचरास पारख, माझं भिवराज कानमल पारख आडत दुकान आहे महावीर मार्गावर। मी साधारण सकाळी 6 वाजता मंदिरात येत असतो, तर आल्यानंतर मला खालच्या दुकानचा लॉक तुटलेला दिसला। मी ताबडतोब मग पोलिसांना इन्फॉर्म केलं आहे। साधारण माझे 5 ते 6 लाखाची ही चोरी झालेली आहे। सर्व ड्रॉवर तोडलेले आहे।